मित्रांनो, आइन्स्टाईन यांचं खूप सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज बिकॉज नॉलेज इज लिमिटेड बट इमॅजिनेशन इज एनसर्कल द वर्ल्ड अँड द युनिवर्स. अर्थात इमॅजिनेशन हे ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्ञानाला एक लिमिट आहे, एक समाप्ती आहे, पण इमॅजिनेशनला कुठेही समाप्ती नाही. ते पूर्ण जगाला त्यामध्ये समाविष्ट करू शकते. नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी X-4 हे एक खाजगी स्पेस यान आकाशाकडे झेपावलं. त्यामध्ये भारताचे शुभांशु शुक्ला हे त्याचे मेन पायलट आहेत, त्यांचा समावेश आहे. 1984 मध्ये राकेश शर्मा हे भारताचे पहिले ॲस्ट्रॉनॉट होते जे स्पेसमध्ये गेले होते. त्याच्यानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे असे स्पेस सायंटिस्ट आहेत जे स्पेसमध्ये गेलेले आहेत. पण गंमत अशी आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेलेले एकमेव व्यक्ती म्हणून शुभांशु शुक्ला यांचं नाव झालेलं आहे. तिथे इंडियन ह्युमन स्पेस प्रोग्राम अंतर्गत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तिथे आपण वेगवेगळे रिसर्च करणार आहोत. त्यामध्ये मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मसलवर काय परिणाम होतात, मसल लॉस होत असते स्पेसमध्ये, त्याच्याशी रिलेटेड मायोजिनोसिसवर तिथे काम होणार आहे. त्याचबरोबर स्पेसमध्ये मायक्रो बॅक्टेरिया जे असतात, मायक्रो अल्गी जे असतात, ते कसे ग्रो करतात, त्यांच्यावर मायक्रोग्रॅव्हिटी आणि रेडिएशनचा काय परिणाम होतो, अशा विविध गोष्टींचा तिथे अभ्यास केला जाणार आहे. मित्रांनो, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तिथे हे थांबणार आहेत स्पेसमध्ये 4 दिवस. विचार करा, तिथे जाण्यासाठी, तिथे स्पेसमध्ये राहण्यासाठी त्यांना त्याची किती किंमत मोजावी लागली असेल. तुमच्या माहितीसाठी 60 मिलियन अर्थात जवळजवळ 500 करोड एकट्या शुभांशु शुक्लांसाठी ती सीट बुक करण्यात आलेली आहे. पण त्याच्यासाठी खूप सारी क्रायटेरिया असतात, इलिजिबिलिटी. त्याच्यासाठी त्यांना खूप सारी मेहनत घ्यावी लागते, खूप साऱ्या टेस्ट द्याव्या लागतात. जेव्हा ते कन्सिडर केलं जातं की ते स्पेसमध्ये राहण्यासाठी फिट आहेत, तेव्हा त्यांना तिथे पाठवण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि इस्रोतर्फे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं इथं एकच आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे काय. तर मित्रांनो, आज आपण थोडक्यात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असतं काय याची माहिती बघणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही पृथ्वीपासून 400 किलोमीटर वरती हाईटवर आहात आणि तुम्ही पृथ्वीसोबत पृथ्वीपेक्षाही अतिस्पीडनं म्हणजे 28,000 किलोमीटर हॉवर या स्पीडनं तुम्ही पृथ्वीभोवती चक्रा मारत आहात. जी स्पीड आवाजाच्या गतीपेक्षा, आवाजाच्या स्पीडपेक्षा जवळजवळ 15 पटीपेक्षा जास्त आहे. आणि तुमचं घर आहे तिथे, ते म्हणजे एक मोठं यान, ते म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. मित्रांनो, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे जगातलं सर्वात मोठी आणि सर्वात महागडी लॅब आहे असं म्हणायला हरकत नाही. तर नक्की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय आहे, ते काम कसं करतं, तिथे राहायची पद्धत काय, या सगळ्या गोष्टीचा एक संक्षिप्त व्हिडिओ म्हणजे आजची माहिती. तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया इंटरनॅशनल स्पेस स्टेशन असतं काय. मित्रांनो, तुम्ही बरंच मूव्हीज बघितले असाल हॉलिवूडचे. त्यामध्ये इंटरस्टेलर असेल, ग्रॅव्हिटी असेल. ग्रॅव्हिटी हा पिक्चर हा संपूर्ण इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर आधारलेला आहे. स्पेस स्टेशन हा खूप मोठ्या जगातल्या सायंटिस्टचा खूप मोठा रिसर्च हब बनला आहे स्पेस आणि कॉस्मॉसशी रिलेटेड. जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे असते हे पृथ्वीच्या भोवती 24 तास फिरत असतं आणि ते दिवसातून पृथ्वीभोवतीच्या चक्रा करतात. त्याच्यानुसार त्यांच्या 16 चक्रा होतात पृथ्वीभोवती गोल. याचा अर्थ ते दिवसात 16 वेळा पृथ्वीचा सूर्यास्त आणि सूर्योदय बघतात. हे महत्त्वाचं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची साईज ही एका फुटबॉलच्या स्टेडियम एवढी असते आणि त्याचं वजन अंदाजे 420 टन आहे. 25 वर्षापासून हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आकाशामध्ये 24 तास पृथ्वीवर लक्ष ठेवून असतं आणि रिसर्च करत असतं. 1998ला पहिल्यांदा याचा प्रयत्न झाला होता आणि तेव्हापासून हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तिथे काम करतं. याच्यामध्ये विविध इंटरनॅशनल देशांनी सहभाग घेतलेला आहे. त्यामध्ये अमेरिकेचं नासा असेल, जपानचं झाक्सा असेल, रशियाचं रॉस्मोकॉस असेल, युरोपचं ESA असेल, युरोपियन स्पेस एजन्सी, आणि कॅनडाचं CSA कॅनडा स्पेस एजन्सी. आता त्यामध्ये भारताचा समावेश झाल्यामुळं
इस्रो इंटरनॅशनल स्पेस रिसर्च एजन्सी म्हणून आपलं इस्रो पण काम करत आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तिथे चालतं काय. तर बेसिक गोष्टी ह्याच आहेत की तिथे असे एक्सपेरिमेंट चालतात जे स्पेसमध्येच घडू शकतात, पृथ्वीवर घडू शकत नाही. स्पेसमध्ये मायक्रोग्रॅव्हिटी असते. अशा मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मानवी शरीरावर मायक्रोग्रॅव्हिटीचे होणारे परिणाम, जसे की मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये तुम्हाला चालता येत नाही, त्याच्यामुळं ह्युमन स्केलेटन, ह्युमन मसल्सवर, ह्युमन म्हणजे ब्रिथिंग पॅटर्नवर खूप सारे परिणाम होतात ह्युमन शरीरावर. त्या मानवी शरीरावर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तिथे केला जातो. त्याचबरोबर तिथल्या रेडिएशनमध्ये आणि मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये अल्गी असो की कुठला प्लांट असो, सीड्स असो, ते कसे ग्रो करतात, त्यांच्यावर काय परिणाम होतो याचा सुद्धा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर मायक्रोग्रॅव्हिटीत कॉस्मॉस आणि फिजिकल्सशी रिलेटेड, केमिकल रिॲक्शन्स रिलेटेड असे बरेचसे प्रयोग केले जातात जे तिथे करायला पाहिजेत. त्याचबरोबर ते पृथ्वीवर वॉच ठेवतात. पृथ्वीवर येणारे पोल्युशन, तिथून दिसणारे स्टॉर्म्स, संपूर्ण पृथ्वीवर होणारे ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट, मॅग्नेटिक फील्ड, अशा बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास तिथे केला जातो. त्याचबरोबर भविष्यात काही जे एक्सपेरिमेंट आहे फिजिक्सशी रिलेटेड, कॉस्मॉसशी रिलेटेड, अशा विविध गोष्टींच्या तिथे पहिल्यांदा टेस्ट केल्या जातात, वर्क केले जातात. एवढंच काय, तर कॅन्सरसारख्या गोष्टीसाठीही तिथे टेस्ट केल्या जातात. तर ही जगातली त्याच्यामुळं सर्वात मोठी लॅब आहे, ज्या फ्युचरिस्टिक आणि ॲडव्हान्स गोष्टीशी रिलेटेड खूप मोठा रिसर्च तिथे केला जातो, जो मानव आणि पृथ्वीशी खूप महत्त्वाचा मानला जातो. तर त्यांचा डेली रुटीन असा असतो की सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम ते पृथ्वीवर त्यांच्या काउंटरपार्टसोबत कम्युनिकेट करतात, चर्चा करतात आणि दिवसाचा गोल वगैरे डिझाईन करतात. त्यानंतर त्यांना 10 घंटे ते ज्या मिशनसाठी आले आहेत तो रिसर्च बेस त्यांना कामं करावी लागतात. त्याच्यानंतर 2 घंटे त्यांना कंपल्सरी एक्सरसाइज आहे, नाहीतर स्पेसमध्ये मसल वीक होतात, रिड्यूस होतात. त्यानंतर त्यांचा उरलेल्या वेळात त्यांना त्यांच्या पर्सनल गोष्टी करायचा वेळ असतो. त्यामध्ये त्यांना झोपायसाठी स्पेशल फ्लोटिंग सॅक असतात, त्या हवेत तरंगत राहतात. त्याचबरोबर त्यांना तिथे ईमेल, चॅटिंग, व्हिडिओ अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करायचा मुभा असते. आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जावं कसं लागतं? इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाण्यासाठी 6 घंटे ते 2 दिवस लागू शकतात. वेदर कंडिशन वगैरे डिपेंड असतं. पण बऱ्याचदा जाण्यासाठी स्पेसएक्सचं ड्रॅगन नावाचं क्रूज मॉडेल तिथे पाठवलं जातं किंवा सोयूज हे रशियाचं पाठवलं जातं. मोस्ट ऑफ द टाईम फ्लोरिडाच्या केनेडी जे रॉकेट लॉन्चिंग आहे तिथून हे उडवलं जातं किंवा कझाकिस्तानमधून त्यांचं लॉन्चिंग होतं. या 2च ठिकाणाहून ते पाठवले जातात. 2025ला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि स्पेस एजन्सीचं म्हणणं आहे की 2030 पर्यंत ते आम्ही ॲक्टिव्ह ठेवूया. 2030 नंतर नवीन कमर्शियल प्रायव्हेट प्लेयर, खाजगी लोक, त्याच्यामध्ये कंपन्या इन्क्लूड झाल्या आहेत. त्यांच्या मदतीनं आता ड्रॅगन एक्स, स्पेसएक्स, ॲक्झिओम आणि ब्ल्यू ओरिजिन सारखे नवीन इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बांधायचं त्यांचा प्लॅन आहे, जे खूप ॲडव्हान्स आणि मोर रिसर्च फॅसिलिटी असलेले राहतील अशी त्यांची संकल्पना आहे. सध्याचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जेव्हा त्याचा पिरियड संपेल तेव्हा पॅसिफिक ओशनमध्ये त्याला कंट्रोल वेमध्ये पाडण्यात येणार आहे, त्याला नष्ट करण्यात येणार आहे. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे वर्ल्ड वाईड युनिटी, एकात्मतेचं आणि कोऑर्डिनेट कोऑपरेशनचं एक सुंदर उदाहरण आहे. इथं आपल्याला भविष्याची चिंता असलेल्या, ह्युमन आणि अर्थच्या भविष्याची चिंता असलेले खूप सारे प्रोग्रामवर रिसर्च आणि ॲक्शन घेतली जाते, टेस्ट केल्या जातात. या सगळ्याचा फायदा भविष्यात कुठेतरी ह्युमॅनिटीला आणि अर्थला नक्की होईल याचा आपल्याला विश्वास आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे सर्वात महत्त्वाची, महागडी आणि सर्वात ॲडव्हान्स स्पेस आणि कॉस्मॉसशी रिलेटेड रहस्य जाणून घेण्यासाठीची सर्वात महत्त्वाची लॅब आहे. मित्रांनो, नक्कीच अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तेव्हा लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, जय हिंद, जय भारत.